आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात कोंबडीचा कसा झाला पोपट। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सरकारच्या विरोधी समोश्यावरती होणार सीबीआय इन्क्वायरी। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड का रुसायला लागले नवीन नवरीसारखं। बिचुकलेंनी मोदींना लिहिलं पत्र, काय होतं त्या पत्रात। नमस्कार, मी तुषार आणि तुम्ही बघत आहात P24 तास, रहा एक पेग पुढे। या आठवड्यातली सगळ्यात व्हायरल न्यूज ठरली समोश्याची। समोसे पर सीआईडी जांच। जी हां, हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू के लिए लाए गए समोसे और केक उनके बजाय उनके सुरक्षा कर्मियों ने खा लिया। अब इस पर गदर मच गया। मामले को सरकार विरोधी माना गया है। मामले में अब सीआईडी जांच के आदेश जारी किए गए हैं। घटना 21 अक्टूबर को हुई और अब सियासत शुरू हुई। ये सब क्या देखना पड़ रहा है। सरकारच्या विरोधी समोश्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेशन। गरम समोसे वडे, किसी ने मजाक तो नहीं किया हमारे साथ। जरा माझ्यावर दया करा रे, इथं माझं काम आहे न्यूज मध्ये जोक टाकणं, पण इथं न्यूजच जर जोक सारखी असली तर मी काय करू। मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? म्हणजे नक्की चाललंय काय? हरियाणात जिलेबी, हिमाचल मध्ये समोसे आणि चहा तर आपला चालूच आहे तिकडं। म्हणजे देशाला यांनी मिठाईचं दुकानच बनवून ठेवलंय। नॉनसेन्स। पुढची बातमी आहे यूपी मधून। यूपी आय लव्ह यू। एका माणसाच्या घरी चोरी झाली, त्यानं पोलिसांना फोन केला। पोलीस आले, मग त्यांनी पोलिसांना सांगितलं की अनर्थ झालाय, माझ्या घरचे बटाटे चोरीला गेले। पोलिसांनी विचारलं की बाबा किती बटाटे होते, तर हा म्हणाला 250 ग्रॅम। हे ऐकून पोलीस म्हणाले असतील, अबे साले, तो क्या विवाद है? विवाद ये है कि मैं आलू यहाँ 4 बजे आके आए, घर में छोल के रखे गए थे। तो आलू मेरे गायब हो गए। ठीक, अच्छा, आलू किसने चोरी करे हैं तुम्हारे? 250-300 ग्राम। 250-300 ग्राम। हे दिवस आलेत आता, म्हणजे यूपी पोलीस 250 ग्रॅम बटाट्याची चौकशी करतायत, ज्याच्या कोणीतरी समोसे बनवलेत, आणि त्याची चौकशी हिमाचल पोलीस करताय। एका फॅमिलीला वाटलं की त्यांची गाडी त्यांच्यासाठी लकी आहे, मग ती गाडी आउटडेटेड झाल्यानंतर त्यांनी ती स्क्रॅप नाही केली, तर त्यांनी ती पूर्ण विधिवत पुरली। आणि हा गाडीचा अंतविधी बघायला 1,500 जण आलेली। मी तर काय म्हणतो, तिथे एक झाड लावा, म्हणजे त्या झाडाला डिझेल आणि पेट्रोलचे कॅन लागतील। भारतात काय होईल सांगू शकत नाही, फॅमिलीकडे नंतर बघू, पण ती 1,500 जण कोण आलेली, ती पण त्या वॅगनर साठी। हा इर्टिगा असती तरी समजून घेतलं असतं। ऑनलाईन फ्रॉड तर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। कराची मध्ये एका माणसानं हिरवा कलर दिलेली कोंबडी पोपट म्हणून 6,500 रुपयाला विकली। त्या माणसानं OLX वरती ऍडव्हर्टाईज दिली की पोपट विकायचा आहे, हिरवा कलर आहे, आणि तो सकाळी उठला की कोंबडी सारखा ओरडतो। पण मला हा प्रश्न पडलाय, जिथं खायचे वांदे तिथं पोपटासाठी 6,000 रुपये कोण खर्च करतंय। आता कराचीचा विषय निघालाच आहे, तर जरा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबद्दल पण बोलू। गेल्या आठवड्यात BCCIनं क्लिअरली सांगितलं की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला पाकिस्तानला येणार नाही। आता पाकिस्तान पण सुरू झालंय, ते म्हणतात जर ICCनं हा इव्हेंट दुसऱ्या कुठल्या ठिकाणी ठेवला तर आम्ही विड्रॉ होऊ। आणि डॉनच्या एका रिपोर्टनुसार असं समजतंय की जोपर्यंत ह्या दोन्ही देशातले संबंध व्यवस्थित होणार नाहीत, तोपर्यंत कुठल्याही ICC टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार नाही। याचा अर्थ असा होतो की इथनं पुढे आपल्याला पाकिस्तान आणि भारत यांच्यातली कुठलीच मॅच बघायला मिळणार नाही। आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी अजितदादांना अटक करा असं पत्र डायरेक्ट मोदींना लिहिलंय। खरं तर सलमानला रस्ता झाडायला लावणारे बिचुकले यांनी डायरेक्ट जाऊन जर मोदींना सांगितलं असतं तरी मोदींनी एखाद्या वेळी मान्य केलं असतं, पण यांनी पत्रावर भागवलं। बारामती मतदारसंघातनं अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिल्यानंतर त्यांनी मोदींना पत्र लिहिले की सिंचन घोटाळ्यात अजितदादांना अटक करा, आणि जर अटक करू शकत नसला तर फडणवीसांचे कान धरा। म्हणजे अजित पवार जर गिल्टी असतील तर ताबडतोब तुम्ही आता अजित पवारांना चक्की फिसिंगला पाठवा। आता मोदी पत्र वाचतील का हे माहित नाही, पण बिचुकलेंच्या कॉन्फिडन्सला सल्यूट झालाच पाहिजे। पुणेरी पाट्या तर जगभर फेमस आहेतच, पण उदयपूरला एका कपड्याच्या दुकानात लावलेली पाटी अख्ख्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतीये। आईला आवडलं नाही, नवरा ओरडतोय, अशा कुठल्याही कारणास्तव विकलेला माल परत घेतला जाणार नाही। खरं तर काय काय रील स्टार मुळेच दुकानदारांना असल्या पाट्या लावाव्या लागतात, म्हणजे कपडे घेऊन जातात, व्हिडिओ बनवतात आणि परत आणून देतात। तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा। बातम्यांचा विषय चाललाय, बिहार कसं मागं राहील, बिहारमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही, असाच एक नवीन कांड झालाय। बिहार मधल्या राणीगंज मध्ये जिथं रस्ता नाहीये किंवा कुठली नदी पण नाहीये, अशा ठिकाणी एक 35 फुटाचा पूल बांधला गेलाय। पुलाचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा प्रशासन जागं झालंय आणि त्यांनी आता कारवाईला सुरुवात केलीये। ते म्हणतात का नाही, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स, पण तसं नाहीये, ते ऍक्च्युअली
बिहार इज नॉट फॉर इंडियन्स आहे. आजच्या बातम्या इथं संपल्या. तुम्ही बघत होता P24 तास. राहा एक पेग पुढे.